मित्रांनो, वास्तव तुमच्या समोर येतच असेल, तुम्हाला ते दिसत असेल, तुम्हाला ते समजत सुद्धा असेल, तुम्हाला ते उमजत सुद्धा असेल, पण तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करता, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. हेच आपलं दुर्भाग्य आहे, हेच आपलं दुर्दैव आहे. आणि असंच वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय, पण त्या वास्तवाकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. आता का करता, का नाही करत, हा तुमचा प्रश्न आहे. पण ह्या वास्तवाला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि ह्या वास्तवाचे विचार जर माझे पटत असतील तर काय करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण आणखीन एका वास्तवावरती प्रकाश झोत टाकणार आहोत. ते वास्तव काय आहे तर उघड्या पुढे नागडं गेलं. आता कोण उघडा आहे आणि कोण नागडं आहे हे तुम्ही ठरवा. दोन भाऊ आता एकत्र येत आहेत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळसकर. मित्रांनो, वास्तव तुमच्या समोर येतच असेल, तुम्हाला ते दिसत असेल, तुम्हाला ते समजत सुद्धा असेल, तुम्हाला ते उमजत सुद्धा असेल, पण तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा करता, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. हेच आपलं दुर्भाग्य आहे, हेच आपलं दुर्दैव आहे. आणि असंच वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय, पण त्या वास्तवाकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. आता का करता, का नाही करत, हा तुमचा प्रश्न आहे. पण ह्या वास्तवाला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि ह्या वास्तवाचे विचार जर माझे पटत असतील तर काय करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण आणखीन एका वास्तवावरती प्रकाश झोत टाकणार आहोत. ते वास्तव काय आहे तर उघड्या पुढे नागडं गेलं. आता कोण उघडा आहे आणि कोण नागडं आहे हे तुम्ही ठरवा. दोन भाऊ आता एकत्र येत आहेत. आता मोठा भाऊ छोट्या भावाच्या निवासस्थानी गेला आणि तिथे काय नक्की त्यांनी दोघांनी निर्णय घेतला ते दोघांना माहिती आहे. आता नक्की काय होणार आहे, दसरा मेळावा काय घडणार आहे याची आता उत्कंठा लागलेली आहे. कोणाला तर चाय बिस्कुट पत्रकारांना. आता ह्या पत्रकारिता कुठे चालली आहे आणि कुठे नेऊन बसवणार आहे तर ह्या तथाकथित पत्रकारांनाच माहिती आहे. असो मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. मित्रांनो, लक्षात घ्या, लाईक करा. आणि हेच ते वास्तव आहे. आता वास्तव तुमच्यासमोर मी मांडतोच आहे. आता एक भाऊ दुसऱ्या भावाकडे गेला, चांगली गोष्ट आहे. एका कुटुंबात ऐक्य साधावं ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो. पण त्या कुटुंबात ऐक्य साधताना समाजाची वाताहत होऊ नये ह्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण इथे सार्वजनिक जीवनात हे दोन भाऊ आहेत. लक्षात आलं का? एकाची उभाटा ही संघटना आहे आणि एकाची मनसे ही संघटना आहे. आता दोघं हे एकत्र येत आहेत का तर त्यांची महत्त्वाकांक्षा नाही मित्रांनो, ही महत्त्वाकांक्षा नाही आहे. कारण महत्त्वाकांक्षा ही स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती पूर्ण केली जाते. तर ही काय आहे, लालच आहे. ही काय आहे, लालच. आणि आपली लालच पूर्ण करण्यासाठी हे दोघं एकत्र आले. असं मी का म्हणतोय, कारण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रणनीती आखावी लागते आणि त्या रणनीतीनुसार समाजाचं काय भलं आहे, समाजाचा कुठे उद्धार आहे याचा विचार करून त्याच्यावरती भाष्य केलं जाते. पण दुसरीकडे तुमची लालच पूर्ण करण्यासाठी तुम्हाला समाजाची कुठलाही बंधन नसतो, कुठलाही विषय नसतो. मग तिथे खोटं रेटणं, खोटं बोलणं, अगदी आपल्याला मनाला येईल तसं बोलणं, बस हेच महत्त्वाचं असते. कारण का, दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं आणि आपला मतलब साधणं हाच तिथे लालचेमध्ये असतो. आणि त्या लालचेमध्ये काय साध्य होते तर स्वतःचा मतलब, स्वतःचा हित, ना की समाजाचं, ना की रयतेचं. लक्षात आला का मित्रांनो? आता ते दोन भाऊ एकत्र आलेत, त्याच्या मागे काय आहे त्यांचं राजकारण
हे आता तुम्ही ठरवा. महत्त्वाकांक्षा आहे की लालच आहे? मित्रांनो, मुंबई महानगरपालिका याच्यावरती गेली 30-35 वर्ष शिवसेनेचं राज्य होतं. अखंड शिवसेनेची म्हणतोय मी, उभाठा नव्हे, शिवसेनेचं. आणि ह्या शिवसेनेवरती एकाधिकार होता. कोणाचा? तर या ठाकरे कुटुंबाचा. मग या ठाकरे कुटुंबामध्ये त्यावेळेला हे उद्धव ठाकरे सुद्धा होते आणि राज ठाकरे सुद्धा होते. ज्यावेळी या महानगरपालिकेवरती या ठाकरे कुटुंबाचा काय होता? बोलबाला होता. शिवसेनेच्या मार्फत, शिवसेनेच्या या पक्षाच्या दृष्टीने शिवसेनेची सत्ता होती. मग असा काय उद्धार झाला त्या काळामध्ये या मुंबई महानगरपालिकेचे? तेच प्रश्न, त्याच अडीअडचणी आजही आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग या उद्धव ठाकरेंनी किंवा राज ठाकरेंनी ह्या दोघांनी मिळून अशा काय प्रश्न सोडवले त्या मुंबईचे? मुंबईमधील मराठी माणसांचे, मराठी भाषेचे काय प्रश्न सोडवले? आता तुम्ही म्हणाल राज ठाकरेंची मनसे आहे, पण ती मनसे हा पक्ष निर्माण होण्यापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. लक्षात आला का मित्रांनो? मग काय केलं? या महानगरपालिकेमधून काय केलं तर उत्पन्न फक्त मिळवलं आणि आपली दुकानं थाटली. लक्षात आलं का? यांच्याकडे कोणते उद्योग आहेत का? यांचा कोणता व्यवसाय आहे का या दोन्ही बंधूंचा? तर नाही मित्रांनो. मग हे एवढे लाखो करोडोचे जे काय बंगले बांधतात, जे काय निवासस्थान बांधतात, जे काय त्यांचे अकाउंट आहेत कशामध्ये? बँकेमध्ये, जे काय चल अचल संपत्ती आहे ती आली कुठून? साधा सरळ प्रश्न आहे, ती आली कुठून? तर यांचा व्यवसाय नाही आहे, यांच्याकडे उद्योग नाही आहे, तर आले कुठून? आता तुम्हीच ठरवा. लक्षात आला का मित्रांनो? उद्धव ठाकरेंच्या हातात ही महानगरपालिका होती, मुंबई महानगरपालिका, राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर. मग उद्धव ठाकरेंनी स्वतःहून निर्णय घेऊन असा काय उद्धार केला मुंबईचा? कोणाचा उद्धार झाला? तुम्हीच ठरवा. कोणाची घरं भरली? तुम्हीच ठरवा. देशी विदेशी कोणाची संपत्ती उभी राहिली? तुम्हीच ठरवा. मग आता येणाऱ्या महानगरपालिकेकडे लक्ष ठेवून, नजर ठेवून, त्याच्याकडे डोळा ठेवून हे दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्या मागचा उद्देश काय आहे? मुंबईचं भलं करणं का? जे इतके वर्ष नाही करू शकलेत, जे इतके वर्ष ते नाही करू शकले ते आता करणार आहेत का? साधा सरळ प्रश्न आहे. आता राहिला प्रश्न मनसेचा, राज ठाकरेचा. मनसे निर्माण झाल्यानंतर त्यांनाही संधी मिळाली होती, नाशिकची महानगरपालिका. मग त्या नाशिकच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी असं काय नाशिकचा उद्धार केला का? आणि परत ती सत्ता स्वतः त्यांनी मिळवली का? का नाही मिळवली? तिथे काय प्रश्न झालेत? का ते त्या सत्तेतून बेदखल झालेत? याचंही उत्तर राज ठाकरेंनी द्यावं. मग मिळालेली सत्ता तुम्ही टिकवू का शकलेत नाही? तसं आता नरेंद्र मोदीजींनी आपली सत्ता टिकवली आहे या भारतामध्ये. आता त्यांच्यावरती आरोप लावले जात आहेत. EVM मशीनवरती आरोप लावला जातोय. बॅलेट बॉक्सवरती आता हे झाला, निवडणूक झाली, उपराष्ट्रपतींची निवडणूक झाली बॅलेट बॉक्सवरती. तिथेही आरोप लावला गेला की तुम्ही मतांची चोरी केली म्हणून. तर काहीतरी मर्यादा हवी ना. काहीतरी बेछूट, काही बेलगाम बोलायचं, अर्थहीन, दिशाहीन, काहीतरी त्याला मर्यादा असावी. मग जर तुम्ही त्या महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवली होती तर ती सत्ता का टिकवू शकलात नाही? याचं उत्तर द्यावं. मग तुम्हाला त्या सत्तेतून बेदखल करण्यासाठी कोणी कुभांड रचली? तुम्ही निर्णय घ्यावा, तुम्हीच विचार करावा. मी त्या राज ठाकरेंना एक विनंती करतोय. आणि मग त्या मिळालेल्या सत्तेतून तुम्ही काय त्या नाशिकचं भलं केलं तेही त्यांनी सांगावं. फक्त ब्ल्यूप्रिंट सादर करून होत नाही, ती अस्तित्वात उतरावी लागते. आणि ती अस्तित्वात उतरवण्यासाठी
ते महत्वाकांक्षा असावी लागते, ना की दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं. जसा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तुम्ही कधी त्या महाकुंभाच्या मेळ्यावरती तुम्ही गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, त्याला गटारगंगा म्हणालात. म्हणजे विचार करा काय आपली मानसिकता आहे. पहलगाममध्ये जे हत्याकांड झालं त्याच्यावरती सुद्धा आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयत्न तुम्ही केले नाही का? कारण ह्यापूर्वी जे तुम्ही काँग्रेससोबत गेला होतात, राष्ट्रवादीसोबत गेला होतात आणि त्यांच्या मंचावरून लावतो व्हिडिओ ही जी गोष्ट केली होती त्याच्यातून तुम्ही काय साध्य करायचा विचार केला होता? तुम्हाला तिथे उभं केलं नाही ही गोष्ट वेगळी आहे, तुम्हाला जवळ केलं नाही ही गोष्ट वेगळी आहे. अन्यथा उद्धव ठाकरेंपूर्वी तुम्हीच त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करून काय केलं असतं? राजकारण केलं असतं. उद्धव ठाकरेंनी तर आताच केलं आहे, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, किंवा स्वतःला सत्ता बळकवण्यासाठी 2019 मध्ये. पण तुम्ही ह्यापूर्वी करून मोकळे झालात त्याच काँग्रेसची हात मिळवणी आणि त्याच राष्ट्रवादीची हात मिळवणी. मग ते का केलं? मग तुम्ही बरीचशी कारणं सांगता, मला त्याच्यात काय साध्य करायचं नव्हतं, मला अमुक करायचं होतं, मला तमुक करायचं. बस झालं आता. दिशाभूल करणं, तोंडाला पानं पुसणं, हे पब्लिक है, सब जानती है. लक्षात आलं का मित्रांनो? मग उघड्या पुढे नागडं गेलं किंवा नागड्या पुढे उघडं गेलं. आता कोणी आपलं काढून द्यायचं आणि कोणी पूर्ण उघडं नागडं व्हायचं हे त्या दोघांनी ठरवावं. काय तर आता समाजाला काय हवंय? तर नेतृत्व हवंय. समाजाला काय हवंय? उन्नती हवी. समाजाला काय हवंय? एकी हवी. मग आपण जरांगेंना सुद्धा दोष देणं चुकीचं आहे. जरांगे सुद्धा आपली लालच पूर्ण करण्यासाठी, म्हणजे कसलं तर नेता बनण्यासाठी हे सगळं कुभांड रचून होते. भले त्यांच्या मागे कुठलाही एखादा मोठा नेता असो, त्यांच्या वरदहस्तेमुळे ते पुढे गेलेत, पण त्यांची एक लालच होती, महत्वाकांक्षा नाही, लालच. ती लालच पूर्ण करण्यासाठी त्यांनी या मराठा आरक्षणाचा एक काय घेतलं? शस्त्र निर्माण केलं, त्याचा आधार घेतला मराठा आरक्षणाचा. मग त्या जरांग्यांनाही दोष देण्यात अर्थ नाही आहे. मग ते जरांग्यांना बोलत होते, हे राज ठाकरे कशाला तुम्ही आंदोलन करताय? एक खोटं आंदोलन आहे, याच्यामागे तुमची काय राजकारण आहे, रणनीती आहे. रणनीती नाही, काय आहे? षडयंत्र आहे वगैरे वगैरे. मग जरांगे कुठे चुकले? जरांगे सुद्धा तेच करत होते जे तुम्ही दोघं आता बंधू करता आहात. काय? आपली लालच पूर्ण करण्यासाठी काय करणं? दिशाभूल करणं, षडयंत्र रचणं आणि काय करणं? संभ्रम निर्माण करणं. ते दिसलंच आम्हाला मराठी भाषेच्या नावावरती आणि मराठी माणसाच्या नावावरती. लक्षात आला का मित्रांनो? मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. नक्की काय घडतेय? फक्त शिवसेनेचं नाव घेऊन, शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श असावा असं राज्य करू शकतच नाहीत. कारण तुम्ही महत्वाकांक्षी नाही आहात, तुम्ही लालची आहात, तुम्ही मतलबी आहात, तुम्ही स्वार्थी आहात. आणि हेच स्वार्थ, हेच मतलब आज सगळ्यात दिसून आलं. लक्षात आलं का मित्रांनो? ठाकरे ब्रँड, बस झालं ठाकरे ब्रँड. आता आम्हाला ब्रँड नकोय, आम्हाला काय हवंय? वास्तव हवंय. ते वास्तव कसलं? तर समाजाचा उद्धार, समाजाचे प्रश्न, समाजाला जे काय भोगावं लागते त्या भोगातून त्यांना बाहेर पडायचं आहे आणि समाजाचा उद्धार होणं महत्त्वाचं आहे. ह्याचीच आता आस लावून अवघा महाराष्ट्र बसलेला आहे, ना की फक्त मुंबई. मित्रांनो लक्षात आलं का? मग हे दोन भाऊ एकत्र येऊन दसरा मेळावा साजरा करणार आहेत का? आणि त्या दसरा मेळाव्यातून असं काय साध्य करणार आहेत ते परमेश्वर जाणो आणि हे दोघं जाणो.
पण मतदार राज्याच्या लक्षात आलं असेल काय नक्की आहे, काय यांच्या मनात चाललं आहे, का हे दोघं एकत्र येत आहेत, जे 20 वर्षापूर्वी वेगळे झाले होते आणि ह्याच राज ठाकरेंनी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला एकत्र आणलं आहे. मग देवेंद्र फडणवीसनी या कुटुंबाला एकत्र आणलं आहे, तर त्या देवेंद्र फडणवीसचं आभार मानणं हे या दोघांच्या हातात आहे. कारण कौटुंबिकदृष्ट्या ते एकत्र आलं, आम्ही त्यांचं स्वागत करतो. कुठलंही कुटुंब एकत्र यावं हीच सदिच्छा. पण तुम्ही समाजाच्या नावावरती, रयतेच्या नावावरती, जनतेच्या नावावरती तुम्ही जर एकत्र आला असाल तर ही गोष्ट खोटी आहे, भूलताप आहे, दिशा भूल करणारी आहे, संभ्रम निर्माण करणारी आहे. कारण समाजासाठी जर तुम्हाला करायचं असतं तर मिळालेल्या संधीचा तुम्ही फायदा उचलला असतात. एकतर मुख्यमंत्री झाले होते आणि 2.5 वर्षात त्यांनी मुख्यमंत्री पदाला साजेचं असं कुठलंही राज्यकारभार केलं नाही. त्यांनी काय केलं, फक्त देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि भाजपांचे जे समर्थक आहेत त्यांच्यावरती तोंडसूक घेतलं, ना की त्या महाराष्ट्राचं भलं केलं. गेल्या 30-35 वर्ष जे काय महानगरपालिकेवरती सत्ता राबवली त्या सत्तेतून फक्त मलिदास खाल्ला त्याने. हे त्यांचं काय आहे, कर्तृत्व आहे. उद्योगधंदे नसताना, व्यवसाय नसताना त्यांनी ही गडगंज संपत्ती कशी उभी केली ह्या दोघांनी सांगावं. आता जास्त बोलण्यात अर्थ नाही आहे. नाशिकची महानगरपालिका मिळाल्यानंतर काय असं या मनसेने केलं, काय या राज ठाकरेंनी केलं त्या नाशिकसाठी, तेही त्यांनी सांगावं, त्याचाही हिशोब द्यावा. आता कोण उघडं आणि कोण नागडं हे तुम्ही ठरवा. कोणी आपली शर्ट काढून कोणाला द्यायचं आणि पूर्ण नागडं व्हायचं, किंवा कोणी आपली पॅन्ट उतरवून, चड्डी उतरवून कोणाला द्यायची आणि पूर्ण नागडं व्हायचं, हे ज्याची त्याची मर्जी. उघड्या पुढे नागडं गेलं. मित्रांनो, लक्षात आलं का? हेच ते वास्तव आहे आणि हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सवर मांडा. तुर्तास उत्कर्ष. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.